अंमळनेर नगरपालिकेत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 200 रुपये तर मंजुरीसाठी 1000 रुपये अशी लूटमार सुरू आहे। या लूटमारमधून मुख्य अधिकारी तुषार नेरकरला हप्ता किती मिळतो याची चौकशी शासनाने करावी अशी तक्रार करण्यात आली आहे। विश्वकर्मा योजनेसाठी हजारो महिला नागरिकांनी फॉर्म भरलेत। फॉर्म विनामूल्य होते, कोणतीही पावती न देता 200 रुपये लुटण्यात आले। मंजुरीसाठी 1000 राधेश्याम अग्रवालने घेतले। अशी लूट करणाऱ्यांना तुरुंगात टाका ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। तर मुख्य अधिकारी तुषार नेरकरला तुरुंगात टाकणार का असा प्रश्न विचारला जात आहे। या फ्रॉडबाबत सचोटीकडे बऱ्याच तक्रारी आल्या आहेत। काहींनी लेखी तक्रार नपात केल्या आहेत। तक्रारी वाढताच नेरकरने गदारोळ करीत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली। खा पण गुपचूप अशी पुस्तीही जोडली। नागरिकांची लूटमार होत असताना पुढारी झोपले आहेत हे विशेष। गोरगरिबाकडून 200 आणि 1000 रुपये कसे घेतले याचा खुलासा तुषार नेरकरने करावा। लाच स्वीकारली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार देण्यात आली आहे।